हॅलो दोस्तों, तर आज मी बनवते अंड्याची भुर्जी। त्याच्यासाठी मी घेतलेले लसूण, हिरवी मिरची, टमाटा, कांदा, कोथिंबीर आणि अंडे। जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे अंडे घेऊ शकता। इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकते तेल। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। आणि अंड्याची भुर्जी हिवाळ्यात भरपूर अंडे खायला पाहिजे, खूप चांगले असतात। अगर जो नॉनव्हेज नाही खाऊ शकत तो पनीरने आपली इच्छा हे करू शकता। पनीर बी छान असते ह्या दिवसात खायला। तर मी मोहरी टाकली, त्यानंतर जिऱ्यानं चांगलं कळसू देईल। त्याच्यानंतर मी टाकेल लसूण। लसूण तुम्ही ठेचून बी टाकू शकता आणि कापून बी टाकू शकता। मी कापून टाकते। ठेचून टाकलं तर अजून टेस्ट चांगली येते, पण मी यावेळेस कापून टाकते, खूप छान लागते कापून पण। त्याच्यानंतर लसूण थोडंसं नॉर्मल लाल होऊ द्यायचा, जास्त लाल पण नाही होऊ द्यायचा। त्याच्यानंतर मी टाकते तिथं हिरवी मिरची पण चांगली कळसू द्यायची। हिरवी मिरची तुमच्या तिखट तुम्ही किती खाता त्या हिशोबाने घेऊ शकता, आणि तिखट पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता। आणि मस्तपैकी ती कळसून घ्यायची छानपैकी। आणि नंतर मग कांदे बी लसूण बी चांगलं हे करून घ्यायचं। लसूण हिरवी मिरची चांगली कळसून घ्यायची। त्याच्यानंतर मग त्याच्यात कांदा घालूया। कांदा पण चांगला कळसून घ्यायचा। इथं गोल्डन म्हणजे खूप गोल्डन पण नाही होऊ द्यायचा, पण चांगला कच्चा पण त्याचे जायला पाहिजे। मस्तपैकी आता हा आपण शिजून घ्यायचा। आणि त्यानंतर मग टमाटे पण टाकूया। तर पहिले आधी कांदा व्यवस्थित कळसून घ्यायचा। आणि इथं तुम्ही बटाटे पण बारीक चिरून टाकू शकता। ती भुर्जी मी तुम्हाला नंतर बनवून दाखवते। बटाटा टाकून बी खूप छान लागतो भुर्जी। बटाटा म्हणजे किसून घ्यायचा मग तो टाकायचा। तर मग इथं टमाटा चांगला कलसला गेला का त्याच्यानंतर आपण याच्यात हळद वगैरे टाकूया। मसाले जे आपण टाकणार आहेत ते मसाले टाकूया। इथं मग मी हळद टाकली, जिरं, हिंग आणि धनिया पावडर हे सगळं टाकलं। त्याच्यानंतर चांगलं कळसून घ्यायचं। हे चांगलं कळसून घ्यायचं। आणि इथंच तुम्ही आपण चवीनुसार मीठ टाकूया। कांद्यांमध्ये मसाल्यांमध्येच टाकायचं, कारण की आपण अंडे टाकल्यानंतर मीठ मिक्स होऊ शकत नाही, व्यवस्थित मीठ मिक्स होत नाही, म्हणून मग आपण जेव्हा याच्यातच टाकून घ्यायचं। नंतर मग कोथिंबीर पण आधीच टाकून घ्यायची। आणि मस्तपैकी हे सगळे वस्तू चांगले कळसून घ्यायचे। त्यानंतर मग आपण अंडे टाकूया। इथं आता मी अंडे फोडून टाकते मस्तपैकी। 4-5 अंड्यांचं करूया। माझे 5 अंडे आहेत, मी 5 अंड्यांचं कळसून इथं एक एक करून मी सगळे अंडे टाकून घेतले। आणि मस्तपैकी आता हे चांगले मिक्स करायचे। जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स करणार तेवढे ती भुर्जी छान येते आणि खूप टेस्टी येते। मी ह्याच पद्धतीने बनवते, खूप छान लागते। आणि हे बघा मस्तपैकी आता सगळीकडचं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मग नंतर हे करून घ्यायचं। हे बघा हे चांगलं कळसून घ्यायचं आता। आणि इथं मिक्स करताना थोडंसं नॉर्मल गॅस कमी करायचा, जास्त फुल गॅसवर नाही करायचं, नाही तर खालीच चटकून जाईल। हे बघा इथं माझी भुर्जी आता तयार आहे, तुम्ही बघू शकता। इथं मस्तपैकी मी आता ही थोडीशी बारीक करेल, जे खडे असतात ना ते पूर्ण मोडून घेईल आणि मस्तपैकी असं बारीक असं हे बनवून घेईल। त्याचे खूप छान टेस्ट येते, बारीक असं बनवून घ्यायची। हे बघा इथं आपली अंडा भुर्जी तयार आहे, तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे। आणि कलर बी किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आमच्याकडे अशाच पद्धतीची भुर्जी आवडते, रोहनला तर खूप आवडते। तर इथं माझी आता भुर्जी तयार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता किती छान भुर्जी झालेली आहे। तर हे बघा ही अंडा भुर्जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। श्री स्वामी समर्थ।